आज पाहूयात आपण पास्ट परफेक्ट टेन्सचे निगेटिव्ह. तर याच्यामध्ये कसं करणार आहोत, तर सुरुवातीला घ्यायचं असतं आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट, नंतर V3, नंतर आपलं ऑब्जेक्ट, आणि जो काही रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असतो याला आपण ऑब्जेक्ट नंतर रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स RPS, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, तो घेऊन टाकायचा. आता सगळ्यांना माहीत आहे की आपण याच्यासोबत काय यूज करणार आहोत, तर सगळ्यांसोबत हॅडच यूज करत असतो. म्हणून सुरुवात करूया आपल्या आयपासून, स्वतःपासूनच सुरुवात करायची कधी पण. आय हॅड नॉट कम फ्रॉम दिल्ली. आय हॅड नॉट केम कम, जे आहे याचं V3 पण सेमच असतं फर्स्ट फॉर्म सारखंच, फ्रॉम दिल्ली. मी दिल्लीवरून आलेलो नाही. ते झालं प्रेझेंट टेन्सचं, पण आता इथं पास्ट आहे म्हणजे आलेलो नव्हतो किंवा आलेले नाही. मी दिल्लीवरून आलेली नाही, नव्हते. नंतर बघूयात आपण वी हॅड नॉट गॉन फॉर हर मॅरेज. आम्ही तिच्या लग्नाला गेलेलो नव्हतो. आम्ही तिच्या लग्नाला गेलेलो नव्हतो. वी हॅड नॉट गॉन फॉर हर मॅरेज. आता इथे बघा, आता हे इथं जे आहे सब्जेक्ट म्हणजे हा आय झाला, हॅड इथं आलं हेल्पिंग वर्ब, नॉट जसंच तसं हे V3 जे आहे ते कमचं V3 आहे, आणि फ्रॉम हे डेली जे आहे तर रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. काही सेंटेन्समध्ये डायरेक्ट रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असतो आणि काही सेंटेन्समध्ये काय असतं तर ऑब्जेक्ट पण असतं. तर हा रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स जो आहे तो हा आहे. नंतर बघूयात आपण दुसरं सेंटेन्स. We had not told you so. असं पण सेंटेन्स म्हणू शकतो आपण. They had not told you so. म्हणजे काय, तर त्यांनी तुला किंवा तुम्हाला, त्यांनी तुम्हाला तसे सांगितलेले नव्हते. या पद्धतीने आपण याचं मराठीत ट्रान्सलेट करू शकतो. नंतर घेऊयात ही हॅड नॉट फाउंड हिज ड्रेस. त्याने त्याचा ड्रेस शोधलेला नव्हता. नंतर घेऊयात शी. शी हॅड नॉट beaten him. तिने त्याला मारलेलं नव्हतं. या पद्धतीने नंतर घेऊयात आपण राम हॅड not allowed to me. रामने मला
परवानगी दिलेली नव्हती. Students had not played well. विद्यार्थी चांगलं खेळलेले नव्हते. चांगलं खेळलेले नव्हते. तर या पद्धतीने आपण पास्ट टेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत.